आज आपण 10th क्लासचं लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे चॅप्टर नंबर 1 बघणार आहोत. त्याच्यातला प्रॅक्टिस सेट फर्स्टचा प्रॅक्टिस सेट 1.1चा पहिला क्वेश्चन बघू आपण. कंप्लीट द या प्रकारे तुम्हाला क्वेश्चन दिलेले आहे बुकमध्ये. जिथं बॉक्सेस दिले आहेत तिथं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करून व्हॅल्यू पुट करायचे आहेत. क्वेश्चन काय आहे? पुट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन. हे सायमल्टेनियस इक्वेशन आपल्याला सॉल्व करायचं आहे आणि बॉक्सेसमध्ये ते व्हॅल्यू पुट करायचे आहेत. आता इक्वेशन बघून घेऊ आपण काय. 5x + 3y = 9 हे इक्वेशन नंबर 1 दिलं आहे. 2x - 3y = 12 हे इक्वेशन नंबर 2 दिले आहे. लेस्ट आता इथं 3y प्लस आहे 3y मायनस आहे. दोघी जर ॲड केले तर मायनस प्लस कॅन्सल होऊन जाईल म्हणून त्यांनी दोघी ॲड केले आहे. मग -3y + 3y कॅन्सल झाले आहेत. मग 5x + 2x किती होईल? 7x आणि प्लस मायनस गेट कॅन्सल 3y. 12 + 9 21 12 + 9 21 आले. आता नेक्स्ट आता एक्सची व्हॅल्यू काढायची. इथे यांनी हा 7 मल्टिप्लायला आहे तर खाली डिवाइडला जाईन. 21 ॲज इट इज 7 डिवाइडला गेला. 7 3 जा 21. मग एक्सची व्हॅल्यू आली 3. आता पुढे बघू आपण. पुढे काय दिलं त्यांनी बुकमध्ये. प्लेस x = 3 इन इक्वेशन नंबर 1. एक्सची व्हॅल्यू जी 3 आली आहे ती इक्वेशन नंबर फर्स्टमध्ये आपल्याला पुट करायची आहे. एक्सच्या जागेवर 3 टाकायचं आहे. 5x आहे म्हणजे 5 × 3 + 3y = 9. 3y 9 ॲज इट इज राहू दिला आणि 5 × 3 5 3 जा 15. तो इकडच्या साईडला जाताना मायनस झाला. आरच्या साईडला जाताना LHSची टर्म मायनस होते. y = 9 - 15 -6 आणि हा 3 इकडं मल्टिप्लायला आहे. मल्टिप्लिकेशन होते त्यांचं इकडं तिकडं डिवाईड होईल. 3 ने 6ला डिवाइड केलं तर काय आन्सर येईल? 2 -6 आहे म्हणून -2. आता -2 सोल्युशनमध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यू लिहून घ्यायच्या. एक्सची व्हॅल्यू आपण काय काढली आहे 3, वायची व्हॅल्यू -2. क्वेश्चन नंबर 2 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूया. हा व्हिडिओ थोडा जास्त मोठा होऊन जाईल. क्वेश्चन नंबर 2 हा मोठा आहे. थँक्यू. चॅनल आवडत असेल, व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, सबस्क्राईब करा.